या ठिकाणी भक्तीची महामोदी महाविहार बुद्धगया हे आपल्या बौद्धांच्या ताब्यात कसं राहण्यासाठी त्यांनी मशाल यात्रा 5 सप्टेंबरला आयोजित केलेली आहे। त्यांनी सांगितलं ऑन द स्पॉट आपल्याला म्हणजे किती बुद्ध उपासक या ठिकाणी जमतील आणि एक आपला एक चांगला मेसेज आहे पूर्ण भारतामध्ये एक सर्व लोक आगृष्ट झालेले आहेत। आज ना उद्या आपल्याला त्यांच्या ताब्यात द्यावं लागेल या भावनेनं आपण 25 मार्चला आपण खूप मोठा मोर्चा या ठिकाणी निघालेला होता आणि ह्या भंतेच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मशाल या ठिकाणी मोर्चा आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला संदेश द्यायचा आहे, सरकारला जागरूक करायचं आहे की आम्हाला बुद्ध विहार आमच्या ताब्यात पर्याय नाही या भावनेनं आपल्याला काम करायचं आहे। तर भंतेजी आम्ही आमच्या परीनं आमच्या नगरवासियातून किंवा आमचे मित्रपरिवार जे आहेत उपासक आहेत त्यांना आम्ही कळू आणि आपलं जे मशाल मोर्चा जे आहे ते जास्तीत जास्त संख्येने कसा निघेल आणि एक सरकारला एक चांगला मेसेज जाईल की बाबा सर्व लोक बौद्ध उपासक या ठिकाणी जागरूक झालेले आहेत। आज ना उद्या त्यांच्या ताब्यामध्ये देणं आवश्यक आहे या भावनेनं आपल्याला काम करायचं आहे आणि या ठिकाणी अचानक आला आम्ही आमच्या परीने काय थोडं परवानत आम्ही आर्थिक सहकार्य सुद्धा तुम्हाला करू उद्या परवा आम्ही करू तुमच्या याच्यावर म्हणजे आर्थिक सहकार्य सुद्धा आपल्याला गरज आहे। म्हणजे पैशामुळे कसं की बरंचसं घोळ होतो, लोकांना वाटतं पैसे एक ठिकाणी मला बोलले की रोजगार आम्ही तुमची बंद करा। तर मला फक्त पेट्रोलचा पैसा द्या, खूप दाम नको मला की मी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊन आपलं जे काही कार्य आहे ते करू शकतो। तर आम्ही सर्व अचानक आलेले आहोत। भंतीचा माझ्याकडे नंबर आहे ते गुगल पे असलं तुम्ही सध्या उद्या आम्ही जमल्यानंतर आमच्यापर्यंत तुम्हाला धर्मदान आम्ही करण्याचा प्रयत्न करू। कारण काय म्हणजे सरळ आक्षेप देतात की आजकाल भरतेचे पैसे आता गोळा करायला कमवायला लागले आणि एका जणांनी सरळ म्हटलं मला की तुमची रोजगार हमी आहे ते बंद करा, त्यामुळे मी फक्त तुमच्याकडनं पेट्रोलचीच अपेक्षा करेन, तेवढं जाणे दिल्यामुळे तुमच्या शहरापर्यंत मी पोहोचू शकतो तेवढे मला करूया। आम्ही आमच्या परीने तुम्हाला आणि कोणतंही कार्य करत असताना आपलं आर्थिक गरज निकट भासते आणि ते आपल्या उपासनातूनच आपल्याला पूर्ण करावं लागते आणि भंतेची समाजामध्ये ठीक आहे की त्यांचं म्हणणं सुद्धा काही चूक नव्हतं, त्याच्यामुळं की आपल्यामध्ये सुद्धा डुप्लिकेट बंदिस्त एक फौज आपल्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे कोणाला कोणतं सत्य बनते आहे हे उपासकांना थोडंसं डाऊटफुल वाटलं। एखाद्या व्यक्तीने म्हणजे यामुळेच एखाद्या बोलले असतील परंतु आरएसएसवाल्यांनी आपल्याकडे सुद्धा लोक सोडलेले आहेत त्यामुळं हे अडचणी यायले खरे कोणते खोटे कोणते हे अडचणी यायले म्हणून परंतु आम्ही आमच्या परीने तुम्हाला आर्थिक सहकार्य करू। नागवंशी म्हणते आमच्या सर्व नेहमी संपर्कातले आहेत त्यांनी इथे भेट दिलेली आहे। तुमचा नंबर ते सांगा सर त्याच्या गुगल पे करतात उद्या संध्याकाळी या आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने आम्ही धर्मदान करू। ठीक आहे, उद्या येण्यापेक्षा तुम्ही 5 तारखेला आपला मोर्चा जसं झाला मशाल मोर्चा तिथे दान द्या है ना आणि ते आम्ही कसं की ते लाईव्ह राहील। मला गुप्तदान नको आहे, मला बुलढाणा अकोल्यातून निघताना मला बुलढाणा राहून नांदुराचे एक विश्राम होते प्रोफेसर त्यांनी मला 1000 रुपये दान दिले, मी लगेच लाईव्ह केलं म्हणजे युट्यूबवर फेसबुकवर टाकलं। उद्या जेवढं जमून एका करता तुम्हाला त्या दिवशी का नाही मी जे म्हणजे ते लाईव्ह मला ते म्हणजे कसं की मला पैसे खाल्ल्याचा आरोप नको आहे, मी तुमची जे काही जमा केले त्याचा मी हिशोब म्हणजे या ऑल इंडिया पोलीस बरोबर आंदोलन केलं मी त्याचा हिशोब त्यांना देईल। रोजचा जे काही पेट्रोल टाकतं खर्च आहे तो नोटिंग करत आहे। तुम्ही जर तुमच्या पैशात तुम्ही पेट्रोल टाकत त्याची स्लिप मी फेसबुकवर जाहीर करेल आणि तुमच्यापर्यंत त्याची पेट्रोलची पोचपावती पण करेल आणि तुम्ही जे काही दान त्याची अमाऊंटची मी डिक्लेरेशन देईल की या तुमच्या वल्लभी बुद्ध विहारासाठी मला 1000 2500 जे असेल तेवढं दान मिळेल। म्हणजे महाराज आता जे काही चुकीचं वातावरण निर्माण झालं की भंतेचे पैसे खात आहे त्याचा दोष नाही आपल्याकडे आलेली भंतेची हो नाही सांगतो की म्हणजे एक लोकांना हे कळवतं की ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम तर्फे जे आंदोलन सुरू आहे त्यात पारदर्शकता आहे हे लोकांपर्यंत कळा एवढीच माझी विषय आहे। मला तसे निर्देश नाही पण मी ती काळजी घेते। स्टँडर्ड म्हणून हे जवळपास स्टँडर्ड म्हणून 5 महिने त्यांनी आंदोलनाला सेवा दिली आणि ही जी आहे त्यांची पत्नी आहे तिने सुद्धा पहिल्या दिवसापासून आपली झाडलोट करणे आसनं लावणे पाणी पाजणे जे काही तिच्याकडे जेवढी जास्त सेवा केली त्यांनी तेवढी सेवा केली आंदोलन केली आणि आता आंदोलन मला सेवा ठिकठिकाणी जे काही न्यूज थोडी थोड्या कलेक्ट करून ती YouTube चॅनलवरती नंतर
महाबोधी महाअभियान आंदोलन कसं पुढे चालत आहे, काय काय इथे घडत आहे त्याची बातमी देशातील सर्व लोकांना मिळावी यासाठी तिला आम्ही ट्रेनिंग देतात. सध्या ट्रेनिंगच घेत आहे, तिला ती तेवढी स्किल नाही आहे, पण ती सेवा देत आहे, एवढंच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि आपल्या 2 लहान मुलांना ती आपल्या मोठ्या भावाला सोडून दोघे पती पत्नी गेल्या 200 दिवस झाले ते आमच्यासोबत आम्हाला सेवा देतात आणि आमचे महाबोधी महाअभियान सोबत आहे. आता महत्त्वाचं असं की आपला पहिला टप्पा जेव्हा आम्ही आंदोलन सुरू केलं, आम्हाला उपोषण झालं, पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं, लोकांपर्यंत हळूहळू माहिती पोहोचली, लोक प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरात लोकांनी मार्च पुण्यात मोर्चे काढले. पुन्हा आवाहन करण्यात आलं की बुद्धगया या महाबोधी महाअभियान तिथे आहे, तिथे प्रचंड प्रमाणात लोक आले, त्यांनी तिथे पण आंदोलन झालं. पण त्याच काळात असं झालं की भारत आणि पाकिस्तानचे 2-3 दिवसासाठी युद्ध सुरू झालं आणि त्याच काळात सरकारने आमच्यावर प्रचंड दबाव टाकला आणि सर्वांना NSA मध्ये जेलमध्ये टाकू असं त्यांनी लगभग ते सांगूनच दिलं होतं स्पष्ट की तुम्हाला आम्ही सर्वांना NSA लावू. कारण भारतावर जेव्हा देशावर आक्रमण होतं तेव्हा विरोधी पक्ष सुद्धा म्हणजे जो सत्तेत असतो त्या पक्षाला त्याला साथ द्यावी लागतं असा नियमच आहे. आणि आपण राष्ट्रप्रथम आपण राष्ट्राला विरोध करू शकत नाही. पण त्यात आम्ही सरकारला त्यावेळेस विनंती केली की कमीत कमी आमचे भिक्षूची जी संख्या होती, आमची जवळ 300-400 भिक्षू त्यावेळेस जमलेले होते तिथे, कारण की बुद्ध पौर्णिमा जवळच होती. पण आणि त्याच काळात युद्ध सुरू झालं तर त्याने सरकारने प्रचंड दबाव टाकला आणि भिक्षूंची संख्या कमी करायची. आम्ही 20 ते 25 भिक्षू आम्ही तिथे राहावं असं आम्ही मान्य केलं, त्यांनी पण मान्य केलं. पण बोलताना आकाश लामाने या महाबोधी महाअभियानाचे जे संचालक मुक्तीचं आंदोलन संचालन करत आहेत त्यांच्या तोंडून ते ऑफिसर रँकमध्ये मोठे ऑफिसर रँकमध्ये होते बँकेत, म्हणजे ज्यांच्या अंडरमध्ये 100-150 बँकेत अशी जी रँक असते त्यात ते काम केलेले आणि त्यांनी 40 वर्षी रिटायरमेंट घेतलेलं आहे. त्यांच्या तोंडून सहज उद्गार सांगताना की आपले सरेंडर करते. पण त्याच्यात काय भिक्षुकी चुकीचा फायदा घेऊन लगेच ताबडतोब फेसबुकच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून लोकांना सांगितलं की लामाने धरणा बेच दिया है, लामाने धरणा खतम कर दिया, बेच दिया वगैरे आणि बऱ्याचशा भानगडी झाल्या. तो आपला विषय नाही. पण लगेच मग सीज फायर झाले, आम्ही आंदोलन कंटिन्यू केलं. तरी पण आम्ही म्हणजे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम तर्फे सुप्रीम कोर्टात एक इंटरप्रिटेशन टाकलेली होती. त्यात आम्ही विचारण्यात आले होतं की 2022ला जे भरते नागार्जुन असे ज्यांनी 25 वर्ष आधी हे आंदोलन सुरू केलं होतं त्यांनी एक केस टाकली की 2022ला सुप्रीम कोर्टात. तर आम्ही कोर्टाला 10 मार्चला एक इंटरप्रिटेशन टाकलं आणि त्यात विचारणा केली की आतापर्यंत या केसची सुनवाई का नाही झाली. तर ती केस बोर्डावर आली आणि त्या केसची सुनवाई 16 मेला होती आणि तेच निमित्त साधून आणि त्याच काळात बोधगयामध्ये थोडी दंगल झाली. मारहाण करण्यात आपल्या काही बौद्ध भिक्षूंना आणि उपासिकांना महाराष्ट्रात तिथे मारहाण करण्यात आली आणि एक जे भंतेजी तिथे होते त्यांना शामेल होते त्यांना पोलिसांनी अटक केली. कारण त्यांच्या दंगा भडकणे 2 समाजात ही पिढ्या निर्माण करण्याचे सर्व आरोप त्याच्यावर लावण्यात आले आणि तो तिथे आमच्या पेंडॉलमध्ये आला असेल. आम्ही त्याला काही इन्स्ट्रक्शन दिली की पेंडॉलमध्ये पोलीस कुणाला अटक करणार नाही, पण त्यांनी आम्हाला न जुमानता तो निघून गेला आणि मग पोलिसांनी आता मोबाईलवरून ट्रेस होते त्याला अटक केली. मग पुढच्या घटनाक्रम आपल्याला माहिती आहे, जवळपास 65 दिवस जेलमध्ये राहिला. आता तो विषय नाही. तर आपला आमचं जे पेंडॉल होतं तिथून त्यानंतर पोलिसांनी ते कारण निमित्त शोधून आमचं पेंडॉल तिथून रातोरात त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि मग आम्हाला सांगितलं की तुम्हाला 15 दिवसानंतर दुसरी जागा आहे. कारण ती जागा खूप मोठी आणि मोठी जागा होती आणि आंदोलन तिथून जगभर पसरलं. ती जागा आपल्याकडून हिसकावून देण्यात आली. मग एक निगमापर्यंत मॉनेस्ट्री आहे तिथे त्यांनी सक्त ताकीद दिली भिक्षूंची संख्या 25 ते 30 वर्ष नको आणि 15 दिवसानंतर तुम्हाला आम्ही जागा देऊ. तर आम्ही 15 दिवस तिथे राहिलो निगमामध्ये, म्हणजे 17 सप्टेंबर पासून. तर आम्ही 1 जून पर्यंत आम्ही तिथे होतो. पण तिथूनही आमचं पाणी आणि वीज त्यांनी कट केली. शेवटी आम्हाला औरंगाबादचे भंतेजी आहेत, विशुद्धानंद बोधी भंतेजी महादेव आहेत, त्यांच्या बिहारमध्ये आम्ही धरणा शिफ्ट केला कारण की पाणी आणि वीज नसल्यामुळे आणि तिथे बिहारमध्ये प्रचंड गरमी असते आणि आम्ही तिथे शिफ्ट केलं. आम्ही तिथून मग पुन्हा सरकारने आम्हाला
आम्ही 2-15 दिवसानंतर आम्ही थोडा धरण्यासाठी जागा घेतली. परंतु सरकारने आम्हाला जागा दिली नाही. उलट तिथे नगरपंचायतची इलेक्शन आहे त्याचं कारण पुढे करून इथे 144ची धारा लागली आणि तुम्हाला हा संपूर्ण महिना 2 महिन्यात तुम्हाला धरण्यासाठी जागा मिळणार नाही असं स्पष्ट केलं. आणि मग आम्ही त्या विहारातूनच धरणं सुरू केलं. त्या काळात बऱ्याचशा अफवा पसरल्या की आंदोलन संपलं आहे. म्हणजे लोकांना म्हणजे हात मार्शल केलं की आंदोलन संपलं, पण आंदोलन अद्यापही सुरू आहे. आज 200 दिवस झालेले आहे. काही म्हणजे मोजके बहुत भिक्षू, कारण विहार आहे, छोटं विहार आहे, खूप लोक तिथे राहू शकत नाही. परंतु 25 ते 30 भिक्षू लोक तिथे रोज म्हणजे धरण्यावरच आहेत. एवढंच आहे की ते विहारातून सुरू आहे. लोक जेलमध्ये, गांधीजीने जेलमध्ये राहून धरणे सत्याग्रह केलेला आहे. तर आम्ही आता बहुत भिक्षू आहे, सरकार आम्हाला जागा देत नाही, तर आम्ही विहारातून आपलं धरणं का चालवलं. तर आमचं धरणं त्या विहारातून सुरू आहे. पण लोकांना असे मेसेजेस केले की धरणं संपलेलं आहे. आणि ते जे वातावरण महात्माने जे तुमच्या नांदेडच्या लोकांनी जे एक स्फूर्ती होती, एक उत्साह होता, तो आता थंड पडलेला आहे. असं वाटतं की आता ते आंदोलन संपुष्टात आलेलं आहे. पण ते आंदोलन अजूनही तेवत आहे. असंच सरकारचा हा मेसेज द्यावा यासाठी एक दुसरा टप्पा म्हणून आम्ही एक मशाल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे भरतीची मशाल यात्रा घेऊन शहरात जे काही लोक त्या यात्रेत सामील होते त्यांना घेऊन लोकसंख्या प्रचंड असावी असा आपला काही उद्देश नाही आहे. सरकारपर्यंत मेसेज द्यावा की आंदोलन तेवत आहे, आंदोलन जिवंत आहे. आमची मागणी आम्हाला जी काय आहे ते आम्हाला जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत हा संघर्ष जारी राहिला नाही. मोजकच उदाहरण आपलं चालवलं आहे. मराठा लोकांनी जे आंदोलन केलं होतं त्यांनी टप्प्याटप्प्यात केलेलं आहे. 3-4 ते उपोषणाला बसले आहेत. वेळ आली आम्ही मी पुन्हा उपोषणाला बसलो. मी आणि माझे एक सोबती आहेत नागपूरचे भारतीय प्रज्ञावंश, आम्ही जवळपास 12 दिवस अन्न पाणी न घेता उपोषण केलं. शेवटी म्हणजे आयोजकांनीच आम्हाला आमचं उपोषण तोडलं. त्याचं कारण असं होतं की जनतेपर्यंत, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत महाबोधी महाविहारचा BTF काय आहे ते जनतेला, प्रत्येक व्यक्तीला, आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला कळावं या उद्देशाने आम्हाला उपोषण तोडण्यात आलं आणि सांगण्यात आलं की आपल्याला हे आंदोलन पुढे संपूर्ण देशातील लोकांपर्यंत पोहोचण्यात आम्ही आमचं आमरण उपोषण संपवलं. आता या घडीला असं झालं की पुन्हा हे आंदोलन थंड बसलं जातं. सरकार मुळीच दखल घेत नाही. आणि आम्ही आता या मशाल मार्गावरून तुमच्यापर्यंत हे सांगायला आलो की डिसेंबरला, अजून तारीख निश्चित नाही झालेली आहे, परंतु डिसेंबरला आम्हाला सर्व लोकांनी दिल्लीला यायचं एक मोठं आंदोलन करायचं आहे. संपूर्ण भारतातील लोक येतील आणि दिल्लीला आपण 1 दिवशी 2 दिवशी धरणा तिथे देऊ. आणि त्याची एक प्रक्रिया म्हणून हे मशाल मोर्चा आपण 5 तारखेला इथे नांदेडमध्ये सायंकाळी 5 वाजता एक छोटा अत्यंत 1.5 ते 2 किलोमीटरची आपली एक यात्रा आपण जे काही लोक जमतील जास्तीत जास्त लोकांनी येऊन की महाराष्ट्रात आंदोलन प्रत्येक शहरातील लोक म्हणजे संघटना, भारतातील ज्या काही संघटना आहेत तसंच महाराष्ट्रातील नांदेडमध्ये ज्या काही संघटना आहेत, जे काही बुधवारांचे महान मॅनेजमेंट लोक आहेत ते सर्व या आंदोलनात सहभागी आहे. संख्या जरी कमी होती तर आपल्याला सरकार असं मॅसेज आहे. आणि त्यासाठी मी इथे आलो आहे की एक तुम्हाला आम्ही जसं बरेच तुमचा सहज प्रश्न असतो. आता मी विदर्भ इथपर्यंत आलो आहे तर सहज प्रश्न होतो की आम्हाला तयारीला वेळ दिली नाही. आधी 10 दिवस आधी सांगितलं असतं तर आम्ही खूप चांगली तयारी केली असते, खूप जास्त लोक संख्येने जमा झालं असतं, ही गोष्ट व्यवस्थित आहे. पण या अनुषंगाने मी तुमची भेट घेत आहे. तुमचे माझा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असेल आणि पुढचं आपल्याला पुढचं जेव्हा आपल्याला स्टेप राहील तर त्यावेळेस आम्ही तुमच्याशी संपर्क करतो, तुम्ही आमच्याशी संपर्क करतो. एक आपल्याला मोठं आंदोलन, एक मोठी सभा नांदेडला घेतली. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पुढे सभा घ्याव्या लागतील. आणि त्यानिमित्ताने आता तुमच्या आणि माझे कॉन्टॅक्ट महाराष्ट्रात माझ्याकडे जवळपास आता जिथपर्यंत सर्व लोकांचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहे. आणि एक मोठं जेव्हापर्यंत आपल्याला महाबोधी महावीर आपल्या हातात येत नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आपल्याला पुढे रेटायचं. आम्ही आंदोलन करताना म्हणजे आम्ही जे आता हे सुरुवात केली, आम्ही 3 ते 4 वर्षे लागले तरी आम्ही धरणं आंदोलन सतत चालवण्याची तयारी करूनच हे आंदोलन करतो. होऊ शकते की भिक्षूंची संख्या कधी 50 राहील, कधी 20 राहील, कधी 100 होऊ शकते. पण आंदोलन आम्ही तेव्हापर्यंत म्हणजे थांबवलं नाही जेव्हापर्यंत BTF हा रद्द होत नाही. बिहार राज्याचं आणि महाबोधी महाविद्यालयाचं जे मॅनेजमेंट आहे ते बौद्धांच्या हातात येत नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन सतत चालू आहे.
आणि त्या टप्प्याटप्प्यात राहताना आंदोलनात जो काही भाग घेतो त्यात तुम्ही सहभागी व्हावं आणि जागरूक राहावं म्हणून हा एक मशाल यात्रेचा प्रयोजन आहे. आणि तो 5 तारखेला 5 वाजता आपण एक कुठलं तर महात्मा फुलेंची जे स्टॅच्यू आणि तिथून आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन 1-1.5 तासात आपण आपल्याला नांदेडच्या लोकांनी संदेश द्यायचा आहे. आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही त्यांनाही संदेश द्यायचा आहे की आंदोलन संपलं नाही, ते चालू राहील. आणि थोडंसं आपण जे जितके लोक येतील तितके जास्त लोक येतील अतिउत्तम. पण तुम्ही आधीचे जेवढे लोक आहात ते सर्वांनी हजर राहा एवढी तुम्हाला